सर्वांना सप्रेम जय हरी. आज आपण सर्व शांतीब्रह्म शिवाजी राऊत काका यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्र जमा झालेलो आहोत. खर तर केशवबाबांच्या नंतर मी बोलणं म्हणजे सश्याने उंटाचा मुका घेण्यासारखे, परंतु एक कर्तव्य असतं. प्रत्येकाला एक कर्तव्य नेमून दिलेलं असतं परमार्थामध्ये. जसं माऊली महाराजांना लक्ष्मीताईला ज्ञानप्रसाराचं कार्य दिलं, त्याचप्रमाणे राऊत काकांच्या तालमीमध्ये मी असेल, गणेश महाराज असतील, असे कार्य करण्यासाठी तुम्ही कसं पुढे आलं पाहिजे किंवा कार्य कसं करून घेतलं पाहिजे हे आम्ही त्यांच्या तालमीत शिकलेलो आहोत. संसारातले तालमी वेगळे आणि परमार्थातले तालमी वेगळे. परमार्थाच्या तालमीतले गुरु हे कायमस्वरूपी सोबत असतात. देहानी जरी नसले तरी तत्वरूपी सोबतच असतात. आमच्या सोबत नेहमी आहे. आणि त्याच राऊत काकांच्या तत्वानी मला दिलेल्या शिकवणुकीवर खरंच माझे गुरु होते. मी फक्त एक अनुभव सांगेन. आजचा दिवस त्यांचं पुण्य स्मरण करण्याचा आहे. म्हणजे त्यांनी तुमच्यावर काय पुण्याई केली त्याचं स्मरण करा आणि त्याचं अनुसरण करा. मी 2012 साली पायवारीमध्ये जायला लागलो. मी आता सध्या आळंदी पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार आहे. मी ज्यावेळेस वारीला जात होतो त्यावेळेस शिर्डी पोलीस स्टेशनला होतो. आणि एक हुडबुद्धी असते, एक प्रत्येकाचा एक त्वरा असतो, त्वरा. पण संताजवळ गेल्याच्या नंतर आहे ना, ते त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला, म्हणजे एखादा मातीचा गोळा असतो ना, एखाद्या कुंभाराच्या हातात दिला, ती माती कुठली विचारत नाही. रानातली माती का मसनवाट्यातली माती विचारत नाही, तिला आकार दिल्याशिवाय राहत नाही. तसंच राऊत काकांनी काय असतं, संतांच्या सहवासात देखील, सहवासाने काय होतं, पायवारीमध्ये चालत असताना असंच काहीतरी प्रकार झाला आणि माझ्याकडून, माझ्या मुखातून काही शब्द गेले. तो माझ्या प्रकृतीचा स्वभाव होता. कसा आता पोलीस विभागात असल्यामुळे तोंडात तेच शब्द येतात. मग राऊत काका मला तिथं काहीच म्हणले नाही. मग त्यांनी सगळं झाल्याच्या नंतर मला साईडला घेतलं आणि म्हणले, बाळा तू ड्युटीवर पण असंच करतो का? म्हणलं, काका आता तुमच्या पुढे काय बोलू? म्हणले, शांतता धर, शांतता. आणि तिथून पुढे राऊत काकांनी अर्धा तास माझ्यासोबत फक्त एकट्या सोबत घालवले. ते अर्धा तास माझ्या आयुष्यातले मी कधीच विसरू शकत नाही. हे माझ्यासाठी पुण्यस्मरण होतं. आणि मग तिथून कार्य करत, तू वारीमध्ये येतोय, भले तुला जरी काही जमत नसेल तर कार्य कसं करायचं हे त्यांनी शिकवलं. आणि मी माझं भाग्य समजतो का पहिल्याच पुण्यस्मरणाला येंडेगावच्या विश्वशांती आश्रमावर मला येण्याचं भाग्य मिळालं. कारण तुम्ही समोर बसलेले दुसरे कोणी नाहीत, फक्त आणि फक्त राऊत काकाच आहे. कारण राऊत काका जर तुम्ही नसते तर इथे आलेच नसते. कुठल्या ना कुठल्या अंशानं तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. आणि मी माझं एक दुसरं कर्तव्य स्वतःला समजून घेतो की पहा, वडील जे करते त्या नाव धर्म ठेवते. ते वडिलांनी करून दिलं, आता मुलांचं कर्तव्य काय? तर मी एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राऊत काकांचं कायमस्वरूपी पुण्यस्मरण व्हावं म्हणून सगळ्यांच्या इच्छेतून, ही राऊत काकांची इच्छा नव्हती. राऊत काकांनी स्वतःसाठी कधीच काय करून घेतलं नाही असा महात्मा होता. संसारात सुद्धा मला त्यांच्या दोन्ही मुलांनी सांगावं की राऊत काकांनी आमच्याकडून ह्याच्यासाठी पैसे घेतले, त्याच्यासाठी नाही. अहो, त्यांच्यासारखा हिशोबी माणूस या संसारात होणे नाही. ज्यावेळेस शेवटच्या क्षणी मी त्यांना भेटायला गेलो, आपला थोडा वेळ घेतो, थोडी माफी मागतो, पण शेवटच्या काही क्षण मी त्यांच्यासोबत घालवले आणि तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होते, सिम्बायसिस हॉस्पिटलमध्ये होतो आणि काका आयसीयूच्या बाहेर जनरल वॉर्डमध्ये होते. आणि कार्तिक वारी होती. कार्तिक वारीच्या निमित्त मी गेलो होतो आणि काकांना भेटलो. बाळ म्हणले, मला भेटायला आला? मला भेटायला आला का ह्या आजारी पडलेल्या
शरीराला भेटायला आला. माझ्या तोंडातून काही शब्द निघाला म्हणजे ह्या शरीराला विसरून दे, हे शरीर नासकय, माझा बी नासकय तुझा बी नासकय. फरक एवढाच आहे, मी जरा वयस्कर आहे म्हणून माझ्या शरीर प्रतिसाद देत नाही, तुझं चांगलंय म्हणून तुझं चांगलं प्रतिसाद देईन, पण शरीराकडे लक्ष देऊ नको, तत्वाकडे लक्ष दे. राऊत काकाला विसर, राऊत काकाला विसर, पण राऊत काकांनी तुला जे सांगितलंय ना ते आयुष्यात कधी विसरू नको. असे राऊत काका, त्यांनी स्वतः कधीच अपेक्षा केली नाही. म्हणून एक त्यांच्या स्मरणासाठी कसं असतं, हवा सगळीकडे, हवा सगळीकडे, पण गाडी पंक्चर झाल्यावर आपण पंक्चरवाल्याकडे जातो का नाही, तसं देव सगळीकडे, श्रद्धा सगळीकडे, परंतु आपल्या श्रद्धेचं केंद्र या ठिकाणी व्हावं, आपल्या श्रद्धेचं केंद्र या ठिकाणी व्हावं म्हणून ही पवित्र पुण्यभूमी. आणि या ठिकाणी आपल्याला आश्रम उभा करायचा आहे. आपल्याला बाहेरचं कोणी येणार नाही, आपल्यालाच करायचंय. आपलं घर आपल्यालाच बांधायचं असतं, बाहेर येऊन कोणी मदत करत नसतो. म्हणून आपल्याला यथाशक्ती यथामती, कुणी आता कार्यक्रमाला आले असते ते कार्यक्रमाच्या निमित्त काही अन्नदान करा, किंवा आश्रमाच्या निमित्त आता शक्य नसेल तर बाबाजी महाराज जाधव असतील, केशव बाबा असतील, शरद महाराज असतील, माऊली महाराज असतील, यांच्याकडे आपण एक ठराविक काहीतरी संकल्प करा. इथं आला तर ज्ञान घेतलंय, आयुष्याचं कल्याण होणार आहे, मग कर्तव्याचं काय. म्हणून या कर्तव्यातून आपण चुकायचं नाही असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगणार कोणी नाही, मी माझं कर्तव्य करणारे करत राहणारे, पण एक माझ्या मनात इच्छा आली, ती आपल्या समोर बोलण्याची मला संधी मिळाली, त्यासाठी मी एकदा आभार मानतो. राऊत काकांचं परत एकदा, त्यांचं शरीराची या कातडीवर जरी कागद केला आणि रक्ताची शाई केली तरी त्यांचे उपकार विसरणारे नाहीत. म्हणून मी त्यांच्याविषयी बोलणं फार सूर्यावर थुंकल्यासारखे, पण तरी सुद्धा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी एक लेकरू म्हणून, तुमच्यापैकीच एक आहे, तुमचं लेकरू म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करेल, ज्यांना जसं शक्य असेल त्यांनी या आश्रमासाठी सरळ हाताने मदत करा आणि या कार्याला पुढे नेऊया. धन्यवाद. जय विश्वशांती आश्रम श्री क्षेत्र इंदेगाव या आश्रमाला ज्यांनी 5,000 आणि त्या पुढील देणगी दिलेली आहे, त्यांचा प्रसाद रूपानं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. माझ्याकडे लिस्ट आहे. श्रीफळ, अशोक, नारळ कुठे आहेत बघ.